पेपर फूट झाल्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात आली। मात्र ज्या मुलांनी वर्षभर मेहनत करून प्रामाणिकपणे परीक्षा दिली त्यांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली। पुन्हा परीक्षा देण्याची वेळ त्यांच्यावर येणं म्हणजे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावरच आघात आहे। अशा परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्या, अन्यथा त्या घेऊच नये, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे। नीट परीक्षा कॅन्सल झाली आणि या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांसह पालक देखील नाराज आहे आणि निश्चितच ही गोष्ट संतापजनक आहे। पालक म्हणून तुमच्या काय भावना आहे, काय सांगाल? पहिला तर मुद्दा माझा हा आहे की या परीक्षेला जवळपास 22 लाख इतके विद्यार्थी बसतात आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे या परीक्षेत, तर आता प्रश्न हा ओव्हरऑल नीटच्या ओव्हरऑल सिस्टीमवरच येतो की पास्टमध्ये ज्या एक्झाम झाल्या त्या किती व्यवस्थित होत्या आणि आता फ्युचरमध्ये हे होणार नाही याची काळजी कशी घेतल्या जाईल याच्यावर तर मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे पालक म्हणून। आणि दुसरी गोष्ट की काही विद्यार्थी असतील की ज्यांची परीक्षा खूप चांगली गेली, पण आता दुसऱ्यांदा ती परीक्षा देताना ते तितकेच चांगले मार्क मिळू शकतील की नाही हा त्यांना प्रॉब्लेम असेल। तर आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हा खूपच गहन विषय आहे आणि यांनी तर मला ओव्हरऑलच परीक्षांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे पालक म्हणून। एक तर सगळ्यात जास्ती सिस्टीम जर हे सारखं होतं आहे, म्हणजे हे याच्या आधी बरेचदा झालेलं आहे आणि हे जर सारखं होतं आहे तर याच्यामध्ये या सिस्टीमवर किती भरोसा ठेवायचा, यात या एक्झाम पूर्ण बंदच करायला पाहिजे जसं प्रत्येक वर्षी होतं आहे। याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, सगळे पॅरेंट्स आणि त्यांचे मुलं नीटसाठी जे अपियर होत आहे ते वर्षभर ज्या प्रेशर खालनं जात आहे ते प्रेशर तुम्ही त्यांना परत त्यांना एक्झाम द्यायला लावणं म्हणजे त्या सगळ्यांना परत त्या प्रेशर खालनं घालणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि त्या लोकांसाठी याच्यासारखं डिसअपॉइंटमेंट नाही। तुम्ही पैसा तुमची पीसच्या डोक्याची शांतता प्रत्येक गोष्टीमध्ये त्या लोकांना नुकसान आहे ना, ते तुम्ही कसं भरून काढाल? आणि ज्या मुलांनी ऑनेस्टली मेहनत केली त्यांची काय चुकी आहे? त्यांना परत त्या ट्रॉमामधनं सफर करवायचं का? असं मला वाटतं की ही एक तर प्रणाली चुकीची आहे। तुम्ही परत पहिलेपासून सुरू करा, 12वीच्या मार्कावर मुलांना एंट्री द्या। तुम्ही त्यांना 12वीची परीक्षा द्यायला लावत आहे, तुम्ही त्यांना एंट्रन्सची परीक्षा द्यायला लावत आहे। ऑलरेडी ते डबल परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर गोंधळ करून तुम्ही त्यांना परत तिसऱ्यांदा परीक्षा द्यायला लावत आहे। ते किती भरडल्या जात आहे? तुमची सिस्टीम फेल्युअर आहे, त्याच्यामुळे तुम्ही टॅक्सिंग मुलांना आणि पॅरेंटला किती करणार आहे? आणि मुलं अगदी पहिल्या दिवसापासून सिन्सिअरली मेहनत करतात आणि त्या मुलांच्या मेहनतीच्या मागे पॅरेंट्स पण आपलं सगळं विसरून त्यांना सपोर्ट करत असतात। ह्याच्यामध्ये कोचिंग आणि स्कूलिंग हे सगळं म्हणजे विद्यार्थ्यांना खूपच जास्त सहन करावं लागतं आणि एकदाची नीट झाली आणि आता आपल्याला चांगले मार्क्स मिळतात आहे हे तेव्हा त्यांना निश्चित होते। म्हणजे आज जसं 4-5 तारखेला निश्चित होऊन गेलं त्यांना, तेव्हा ते इतके रिलॅक्स झालेले असतात। तर आता जेव्हा ही नीट कॅन्सल झाली आणि रीनीटच्या डेट म्हणजे होणार आहे अनाऊन्स कधीतरी, तर त्यांना खूपच जास्त मनस्ताप आहे। म्हणजे इव्हन ते रडतात आहे सतत याच्यातून, ते या सदमा त्यांना याच्यात जो एक ताण आलेला आहे त्याच्यातून ते बाहेर निघू शकत नाही आहे, अशी परिस्थिती आहे सध्या। पुढे पण फेल्युअर व्हायलाच नको। इन शॉर्ट, फार महत्त्वाची एक्झाम आहे, देशात किंवा इंटरनॅशनली घेतली जाणारी एक्झाम आहे। हा विचार या एज्युकेशन सिस्टीमनी सगळ्यात पहिले घ्यायला पाहिजे की सगळेच मुलं इतका स्ट्रेस घेण्याच्या लेवलवरती नसतात आणि मग त्याच्यावरनं मग मुलांमध्ये काय होतं, सुसाइडल अटेम्प्ट्स होतात। मग त्याचं रेपरकेशन्स तुम्ही कसं काय तुम्ही करणार? म्हणजे ओव्हरऑल पूर्ण तुमच्या एज्युकेशन सिस्टीमचा जो करप्शन आहे, ही करप्शन जी कोर एरियामध्ये झालेली आहे, तर हे तुम्ही कसं सॉल्व करणार हे मला आजच्या गव्हर्मेंटला विचारायचं आहे खरंच। बाकीचं तर पेट्रोल डिझेल कमी करा, वर्क फ्रॉम होम करा, इट्स लाईक हे होतच राहील, पण एज्युकेशन सिस्टीमवरती खरंच म्हणजे भर देण्याची गरज आजकाल आहे।